नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मातीतल्या हंडीतलं चिकन. चला तर सुरुवात करू. सर्वात पहिल्यांदा हंडी गॅसवर गरम करायला ठेवायची. त्याच्यानंतर तेल टाकून घ्यायचं आणि खूप सारा बारीक चिरलेला कांदा. आता कांद्याशिवाय मटन चिकन होऊ शकत नाही. चला तर कांदा टाकून घेऊ आणि कांदा छान भाजून घ्यायचा तेलामध्ये. कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा. कांदा टोमॅटो हे सगळं छान भाजून घ्यायचं. ते भाजून झाल्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या जास्त टाकल्या तरी चालते, ठेचून घालायच्या, एकदम छान बारीक ठेचायच्या आणि त्यात टाकायच्या. आणि थोडीशी हळद, इथं बघू शकता थोडी हळद टाकली मी. आता हे सगळं छान हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं. ही सगळी फोडणी भाजल्यानंतर आपलं स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं. आता चिकन टाकल्यानंतर वरून चवीपुरतं मीठ, आता हे सगळं हलवून घ्यायचं, मस्त परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये झाकण ठेवून द्यायचं. थोडीशी एक उकळी काढून घ्यायसाठी, म्हणजे चिकनला पाणी सुटतं. त्यासाठी आता खडे मसाले घेतलेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. जिरे, तमालपत्र, पांढरे तीळ, दालचिनी, असं सगळं. आता हे सगळं थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. आता त्याच पॅनमध्ये खोबरं, आलं, लसूण हे भाजून घ्यायचं. ते झाल्यानंतर हे टाकायचं, म्हणजे कसं आपली भांडी पण वाजतात. आता हे बारीक करून घ्या एकत्र छान, हे बघा असं. आणि आता हे झाल्यानंतर त्यातच आपलं खोबरं, लसूण आणि आलं हे सगळं टाकून घ्यायचं आणि छान मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकायची. हे बघू शकता असं मिश्रण बारीक झालेलं आहे. आता हे झाकण काढून घ्या. हे बघा पाणी कसं मस्त सुटलंय. स्मेल तर त्याच्यापेक्षा मस्त येतोय. आता हे एकदा बघू शकता तुम्ही. आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे कसं चिकन आपलं शिजतंय. एकदा हलवून घ्यायचं छान. आता हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. तोपर्यंत आपला कांदा म्हणजे बारीक चिरून आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो हे सगळं पेस्ट करून घ्यायची या दोन्हीची मिक्सरला. हे बघा आता बघू शकता तुम्ही, तर झालेलं आहे पेस्ट. तर आता आपण चिकन चेक करूयात. हे बघा मस्त उकळी आली आहे चिकनला, बघा मस्तच. चला तर आता फोडणीची तयारी करूयात आपण. तोपर्यंत तेल टाकून घ्यायचं नेहमीप्रमाणे आणि जो आपला कांदा आणि टोमॅटोचा मसाला केला होता तो टाकून घ्यायचा. असं मस्त भाजून घ्यायचा तो. त्याच्यात वरून कसुरी मेथी टाकायची, हातावरती चोळून म्हणजे क्रश करून अशी. आणि आता ते झाल्यानंतर आपला मसाला जो खोबरं, आलं, लसूण केलेला होता ना तो. हे बघा आता झालेला आहे आपला मसाला छान भाजायचा. आणि ते झाल्यानंतर आपलं लाल तिखट, चवीपुरतं लाल तिखट टाकून घ्यायचं. आता लाल तिखट टाकल्यानंतर मसाला छान भाजून घ्यायचा मस्तपैकी. आता त्यात आपलं जे चिकनचं पाणी आहे ते थोडं टाकायचं. परत एकदा मसाला भाजला की त्यात आता बाकीचं टाकून घ्यायचं चिकन आपल्याला. त्याच्यासाठी अगोदर मसाला भाजताना ना हे असं झाकण ठेवायचं, म्हणजे मसाला छान भाजून तेल मेन सुटतं. आता चिकन मसाला टाकून घ्यायचा.
आणि परत एकदा फोडणी छान हलवून घ्यायची, परतून घ्यायची. आणि आता सगळं आपलं चिकन जे आहे ना शिजलेलं, ते सगळं चिकन टाकून घ्यायचं आणि एकदा छान परतून घ्यायचं. आणि वरून खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. बघा आता हे बघूनच अशी भूक लागली आहे. तर आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सगळं चिकन छान मिक्स करून घ्यायचं, एकत्र चांगलं हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं. आणि आता हे चिकन बघू शकता मस्त शिजलेलं आहे आणि मस्त तेल सुटलं आहे, असं चमचमीत छान सुक्कं चिकन. बापरे मस्तच. तर कशी वाटली आपली हांड्यातली चिकनची रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या रेसिपीसाठी पाहत राहा आपला चॅनल. धन्यवाद.